हाय, शुभ सकाळ मित्रांनो. मी कोकणीनेश आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. सकाळची 7:30 वाजले. उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो, चहा पितो आहे. कोरी चहा सकाळ सकाळ मस्त वाटते जरा पियाला. अंगा बाहेरचा पाऊस पडून गेला आहे. पाऊस तर पडतोय रात्रभर. चला आता आंघोळ वगैरे करतो थोड्या वेळाने आणि जातो मामाच्या इथे. आणि नंतर मंदारच्या इथं पण जायचं आहे. दाखवीनं तिकडं त्या मंदारचा आज घट उठणार आहे. ते एकाच दिवशी 9 माळी आज म्हणजे पहिले तरी लावलेले आहेत 5-6 माळे. आता एकदा तो घट उठून तो जाणार आहे मुंबईला संध्याकाळी. तर मी जातो मंदारच्या इथे पण आणि तुम्हाला तिथून डायरेक्ट व्हिडिओ चालून करून दाखवतो. चाललो आहे आता थोडंसं चालायला समुद्रावर. काय करू, घरी बसून पण कंटाळा येतो. आपला रोड रोजच्या प्रमाणे. पाऊस तर धरला आहे खूप. जाऊया हळूहळू, बरं वाटतं जरा चालल्यावर, जरा बरं वाटतं जरा. जास्त नाही, बांगल्यापर्यंत जातो त्या बानकोट रोडला, तिथून परत येतो. मस्त वाटतं जरा निसर्गाच्या सानिध्यात फिरायला. सगळीकडे हिरवं गार झालंय बघा. पाऊसच पडतोय एकदम मस्त पैकी. मित्रांनो हा बघा, पाणी चालू झालंय, मस्त वाटतंय. समुद्र पण थोडा खवळला आहे. ते बाहेर वादळ आहे असं सांगितलं. मच्छीच्या बोटी पण नाही गेलेल्या आहेत कोळी लोक पण. कधी पाऊस जाईल असं. मे महिन्यापासून पाऊस पडतोय, असं कंटाळा आलाय ते पावसाचा. चालूच आहे नुसतं. तर काय दिवाळीपर्यंत पडणार आहे काय माहिती नाही. दिवाळीला ते फटाक्यांमधला पाऊस लावायला नको, हात पाऊस भारी आहे. जोक केलाय मुद्दाम. कोण आहे? रोहन. मंदारच्या इथला पण घट आहे तो, म्हणजे घट जो आज उठवणार आहे तो व्हेज नाही, म्हणजे कोंबड्यावरती आहे. ते काय काय ठिकाणी भेंडा असतो, काय काय नारळ देतात घट उठवताना. आमच्या देवाला तर आम्ही नारळ देतो. आमचा देव तो कोंबडा वगैरे नाही. आणि आमचा देव म्हणजे देवाऱ्यात नाही, पण देवारामध्ये देव नाही आमचा. देव आमचा गोव्या साईडला आहे, म्हाळसा नारायणी. तर आम्हाला तिकडे जातो. आम्ही म्हणजे आता गेलोय नाही, एकच वर्ष गेलेलो. बघू कधी वेळाचं परत जाऊ, नशीब असेल तर. पण जायचं पाहिजे देवासाठी, कुलदेवतच आहे तो आपला. आणि मंदारचे वगैरे हे कुलाबकर आमचे मामाचे वगैरे सगळ्यांचे घरी आहे देव. तर ते काय कायांचा कोंबडा, काय कायांचा नारळ, काय काय बालगुडी यांचा भेंडा देतात. भेंड्यावरती देव आहे असं त्यांचं आहे. बघू आपण दाखवूच मंदारची तास जाऊन. मंदार पण आला आहे, काल भेटला तो. जाऊ आज त्याच्या इथे पण, मामाची तर मग त्याच्या इथेच जाऊ. बघू करतो मी तिथं नंतर व्हिडिओ कंटिन्यू. थोडं जातो समुद्रात, थोडंसं चालतो आणि मग येतो परत. हे बघा पावसाचा नजारा बघा. हा बघा समुद्र बघा. आणि ही इथं गुरं बसलेली असतात हे बघा. हे इथेच असतात, जातात घरी परत इकडे येतात. म्हणजे यांचे आहे त्यांचे इथं जातात आणि परत येतात. आणि हा समुद्र असा खवळ आहे थोडा. आज वारा पण सुटला आहे, म्हणजे जास्त नाही पण थोड्या प्रमाणात आहे. काय नाही एवढं काय सांगितलं नाही. बघू. पण वरती बीड साईड वगैरे तिथे खूप म्हणजे खूप शेतकरी लोकांचे हाल झालेत. शेती वाहून गेलेत, काय काय लोकांचे पिकं वाहून गेलेत. पावसाला म्हणा एवढं, पावसाला म्हणतो ये, पण एवढं त्रास नको देऊ लोकांना, जेणेकरून लोकांच्या शेतीची वाट लागेल. खास करून शेतकरी लोक ते मेहनतीने शेती करतात. आता ट्रॅक्टर वगैरे येणार भाड्याने, ते भाडा त्याचा भाडा, पुन्हा ते पिकवणार, ते पण ती कापणी करणार, पुन्हा ते ट्रकचा खर्च, जे भाजी मार्केटला घेऊन येणार. खूप म्हणजे खूप त्रास असतो त्यांना पण. पावसाला पण ये, पण एवढं नको.
की जेणेकरून लोकांची हालत होईल. आपण ठीक आहे, आपण थोडं कामधंदा करून आहे होतो व्यवस्थित, पण शेतकरी लोकांचे खूप हाल होतात. आमच्या गावी पाऊस पडतो, पाऊस पडतो पण पाणी म्हणजे निघून जातो, थांबत नाही पाणी. समुद्राला होऊन सगळा निघून जातो. हे बघा, आता भरती चालू आहे, मला असं वाटतंय. बीड, सातारा, लातूर ह्या साईडला लोकांचे खूप हाल झालेत. काय होणार, आता सरकारने त्यांना ती मदत करावी, थोडी नाही पण करावी. चला मित्रांनो, निघालो आता घरी जायला आणि घरी जाऊन आंघोळ वगैरे करतो आणि भेटू आता मामाची इथे डायरेक्ट मस्तपैकी. मामाची ते व्हिडिओ करून दाखवतो आणि मग नंतर मंदारची जाऊन मग व्हिडिओ पण एंड करू. चलो, गुड बाय. चला मित्रांनो, निघालो मामाची इथे जायला, तिथे पूजेची व्हिडिओ दाखवतो, नंतर मंदारची जातो आणि आता जातो तिथे कंटिन्यू करतो. मित्रांनो, आलो आहे मामाची इथे व्हिडिओ करायला, तर मामा पूजा करतोय, बघूया. असं व्यवहार आहे. ही फुलं काढायची नसतं मामा, डायरेक्ट सगळे मंगळवारी बुधवारी बुधवारी काय माली या वरती करायच्या, ठेवायच्या हुकाला, तांब्या काढून ठेवायचा अगोदर. हा, दसरा झाल्यानंतर काढायचे, काढून टाकायचं. दसऱ्याला ते आपण हे पण बांधतो ना, लोंबी वगैरे, ते भाताची नव्याच्या पौर्णिमेला, दसऱ्याला नाही. हा मित्रांनो, 7वी माळ लावतात मामा. नाही तुम्ही व्यवस्थित बाळल्या कुठली बाळल्या रिकामी नाही, खाऱ्या पाण्याने भरून ठेवलं आधीच भरून झाल्या. पितांबर हाय बाहेर हाय, डबीचा आहे बघ तुळशीवर. हा कांदा केला पाहिजे. असा देवार आहे. म्हणजे काय रंजिता, हा का खाली दल बसलाय ना, त्या बोलत तुम्ही ऐकलंस. आपला मग कोंबड्या होती ना मामा. मित्रांनो, मामाच्या इथला घट पण कोंबड्यावरतीच असतो. म्हणजे ज्या दिवशी घट उठतो त्या दिवशी कोंबडा द्यायला लागतो देवाला, भवानी मातेचा. तेव्हा पण आपण येऊ, व्हिडिओ करू. आला तर इथं दाखवतो. आजची 7वी माळ आहे. अजून जोडाय टाकली. पाऊस जाम पडतोय, मुंबईला चिकार पडतोय पाऊस. परवा कॉफीचा फोन आला, कॉफी बोलतोय ना, पाऊस पडत आज आहे. माई खालची माती होती आगोळी अंगाची. नाही म्हणजे कशी ती गेलेली नाही ना, म्हणून ती पोराला पाठवून तिला नाही जाय म्हणून. हा, किती वर्ष आले आपल्या घरात घटस्थापनेला? म्हणजे किती वर्ष आपण करतोय तरी पण? म्हणजे आजोबांपासून, पंजोबांपासून ना? हा ना, खूप वर्ष झाले असतील. मामांची पूजा चालू आहे.
पण जो कोंबडा देतो तो भवानीचा ना? हा. एकच असतो ना तो. ज्या दिवशी घट उठतो ना मित्रांनो त्या दिवशी भवानीचा कोंबडा दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी दसरा असतो. त्याच्या आदल्या दिवशी हा घट उठतो मामाजीतला 9 दिवसांनी, म्हणजे 9 माळी होतील मंगळवारी. दाखवूच आपण. नैवेद्य वगैरे दाखवले मामाने. नैवेद्य दाखवलं ना पंचामृत. तू टाकला कुठे पंचमृतमध्ये? मंदारच्या घरी पूजा ते झाले. घट उठायला थोडा टाईम आहे, तोपर्यंत मी दाखवतो. आज सगळे हत्यार वगैरे पूजणार आहे. तो काही दर्शनला इथं नाही आहे, मुंबईला आहे. मग दाखवतो. हा मंदारचं घर आहे आणि इथं हत्यारं ते लावलेले. या हत्यारे पूजनचा तो आजच करणार आहे. आपण दसऱ्याला नव्याच्या पौर्णिमेला किंवा दसऱ्याला करतो. तेव्हा पण दाखवतो. आपण करूच व्हिडिओ उठवताना. ते सगळ्या माळी आजच लावून टाकल्यात नाव. म्हणजे पहिल्या 6 लावल्या होत्या, आज 7वी होते. उद्या 2 दिवसाच्या पण त्याने आजच लावल्यात. भेट टू परत नंतर आणि दाखवतो घट उठवताना. हॅलो, मंदार पूजा करतोय हत्यारांची. नैवेद्य आहे ना तो? नैवेद्य दाखवतोय. तर मग होमस्टे आहे, पालशेतकर होमस्टे. इथेच घेतो. हा एक इथे रूम आहे आतमध्ये. ओटी, आडवी, अंगण. छान वाटतं मंदारचं घर. तुला मित्र आलाय दिनेश पाळलेकर. यांचा पण घट आहे ना दिने? पण तुमचा आता खाणार नाही ना तुम्ही नॉनव्हेज? हा, बुधवारी खाणार डायरेक्ट. मला सांगितलं रविवारी उठवलं, मग आम्ही रविवारी घेतलं. देवी पावेल त्याला. पाहुणेच पाहिजे. इकडे बघ. तर नैवेद्य दाखवते आता हत्यारांसाठी. पोचला ना तरी इथं आलाय बा कोण. गांडूळ आहे आणि काय वड्या. हा कुठला नाव आहे विहानला? वड्या नाव ठेवलं नाही. मित्रांनो आता मंदार घट उठवणार आहे थोड्या वेळाने, दाखवतो. आपण व्हिडिओ तिथून कंटिन्यू करूया. आणि थोडा नैवेद्य होता आम्ही आता खाल्ला, व्हेज होता, वडे, खीर. तर काही घेऊ शकत नाही आपण, नॉनव्हेज आहेत. अंदाजे ते कोंबडा आहे. दाखवू दे आता घट उठवतो कसं. मंदार हे व्हेजवाले देव आहेत ना, हे झाकून ठेवलेत. हे हे म्हणजे शाकाहारी देव आहेत, त्यांना झाकून ठेवलं बघा. भवानीचंच आहे ना इथे पण? ते पण भवानीच आहे. आपलं मामाशीला पण माझ्यामध्ये दाखवलं, ते पण भवानीच होती मित्रांनो. आता हे नाळी नंतर काढणार ना सगळ्या, म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून. आता गांडूळ बघा. नाही हा नाही जाम मला पण घ्या. पूजा
भवानी बाय तुझा वार्षिक दिना मला देते ते असे तुझे भक्त येऊ दे तुझ्या शुभ कार्य माते भवानी बाय तुझा वार्षिक कोंबडा देता येते मान्य करून घे. काय चूक भक्तांकडून झाली असेल ती पदरात घाल आमच्या ही तुझ्या चरणाची प्रार्थना करते आणि हा कोंबडा घेतला कोंबडा मान्य करून घे असं दे. दरवर्षी कोंबड्यांमध्ये कोंबडे झाले पाहिजे तुला घरचा कोंबडा देईन अशी माझी इच्छा आहे. मंदारचा इथं कोंबडा देऊन तर झाला आहे, आपण ते दाखवू शकत नाही, नंतर दाखवीन मी कसं काय ते. पेंडराव हा बघा, हा येडा बघा, दाखवतो मी थोड्या वेळाने अजून काय प्रोसेस असते ते पुढे. जेवायला उपास आहे. मित्रांनो नैवेद्य दाखवून झाला आहे, आता काय माळा काढशी ना म्हणजे काय मंदार घट हलवते. आज 9 माळे झाले पूर्ण, कोंबडा पण देऊन झालाय. मित्रांनो चाललो आहे तर घरी. मंदारची तर घट्ट उठला आहे, मग दाखवीनच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जायचं. तर घरी जाऊ, जेवू मस्त घेऊन मग बोलू नंतर. बाय. चला मित्रांनो, जेवलो आता आणि आता चाललो आहे समुद्रावर. तिथं 5G भेटतं त्या साईडला. जेवलो म्हणजे व्हेज जेवलो, नॉनव्हेज नाही जेवलो. मंदारची तुम्ही व्हिडिओ पूर्ण करून आता चाललो आहे समुद्रावर आणि भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. आणि चॅनलवर तर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा. तोपर्यंत बाय बाय.